नमस्कार मैत्रिणींनो, आर्या किचन टिप्स आणि रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुमच्याबरोबर ढोकळा ही रेसिपी कशी बनवायची आहे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे। एक अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही, एक छोटी वाटी बेसन पीठ, एक लिंबू, एक मिनो आणि थोडीशी हळद एवढं साहित्य लागणार आहे। सर्वप्रथम आपण गॅस ऑन करून त्याच्यावर एक कढई ठेवणार आहोत। थोडंसं त्यात पाणी टाकणार आहोत। आणि पाण्याला अशी उकळी येऊ देणार आहोत। त्यानंतर आपण एक वाटी दही, एक वाटी रवा, एक वाटी बेसन पीठ, हे छानसं मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत। हे मिक्सर मध्ये पेटवून घेतलं अशा प्रकारे। कढईमध्ये पाणी उकळले का ते बघून त्यामध्ये एक स्टँड ठेवणार आहोत। कुकरचं असं भांडं घ्यायचं। थोडंसं ऑइल लावायचं साईडनी। सर्व बाजूने हाताने असं तेल असं पसरून घेणार आहोत। हे वाटलेलं सगळं मिश्रण याच्यामध्ये टाकणार। खूपच घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं। सगळं मिश्रण असं एकजीव करायचं। सगळं असं एकजीव करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं एवढं। परत घालायचं एक लिंबू, थोडासा हळदी टाकायचं, अर्धा चम्मच हळदी, एक विनोची पुडी टाकायची, एक किलोची पुडी टाकायची पूर्ण।
त्यानंतर हे सगळं ह्या एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. काढून घ्यायचे. त्यानंतर परत थोडंसं तेल टाकायचं. सर्व बाजूने सगळं पसरून घ्यायचं. ते सगळं मिश्रण एकत्र आपण आधीच वाटलेलं सगळं मिश्रण रवा, दही, बेसन पीठ सगळं एकत्र केल्यानंतर ते सगळं ह्यामध्ये असं टाकून घ्यायचं. आपला ढोकळा आहे ना स्पंज आणि नाही का खायला लुसलुशीत लागतो. लहान मुलालाही खूप आवडतात, त्यांनी खूप असं आवडीने खातात. सगळं सेट करून घ्यायचं. पूर्ण सेट झाल्यानंतर काय करायचं, आधी बघायचं आपलं पाणी उकळले का नाही. आपलं पाणी उकळलेलं आहे, थोडासा गॅस बारीक ठेवायचा. हा ढोकळा सेट केला असं कढईमध्ये ठेवायचा, त्याच्यावर असं मिसळून टाकायचं आणि बारीक गॅस करून तो असं 20 मिनिटं शिजू द्यायचं. 20 मिनिटं झालेली आहेत. त्यानंतर आपण आता गॅस बंद करूया, चेक करूया ढोकळा झाला की नाही. चेक करण्यासाठी जी अशी सुरी असते ना ती अशी घालायची आतमध्ये, चेक करायचं. हाताला लागला ना सुरीला तर ढोकळा आपला शिजलेला नाहीये, पण आता लागला नाही याला, मग आपला ढोकळा पूर्ण तयार झालेला आहे. त्यानंतर आपण हे असं खाली काढून घेऊ. थोडंसं थंड होऊ देऊ. हे पूर्ण थंड झाल्याच्या नंतर या साईडने अशी सुरी घालून कडा काढून घ्यायच्या. कडा काढून घेतलाय आपण, असं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता या पळीमध्ये तडका देणार आहोत. तडक्यासाठी मी 1-2 माप तेल घेतलेलं आहे. ते असं तेल तापू देणार आहे. थोडंसं तेल चांगलं कडकडलं पाहिजे. तेल असं तापलं आहे आपलं. त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरी अशी कडकडली पाहिजे. त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकणार आहोत. पळीने साईडने सोडणार आहोत ढोकळ्याला तेल. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. हा झाला आहे आपला ढोकळा तयार. कशी वाटली रेसिपी? माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.